रामटेक एवं पारशूनी तहसील अंतर्गत आने वाली पटगुवारी, आमड़ी, चिंचभुवन एवं नया कुंड को मिलाकर कुल 3000 एकड़ कृषि भूमि में आने वाली एमआईडीसी को लेकर पटगुवारी के सैकड़ों किसानों के द्वारा पंचायत समिति रामटेक कार्यालय से पैदल मोर्चा निकाला गया, जिसमें शासन प्रशासन सहित स्थानीय विधायक के विरोध में नारे लगाते हुए किसान एसडीओ कार्यालय पहुंचकर जमकर नारेबाजी की गई, जिसके बाद तहसीलदार रमेश कोल्पे को किसानों सहित प्रहार के जिलाध्यक्ष रमेश कारेमोरे तथा पंचायत समिति सदस्य कला ठाकरे के द्वारा 100 से अधिक किसानों के हस्ताक्षर का ज्ञापन देकर एमआईडीसी की मान्यता रद्द करने की मांग की गई, अन्यथा बड़े आंदोलन की चेतावनी भी दी गई है। तोपर्यंत एमआयडीसी येतपर्यंत आम्ही आता आपल्या मालकीचे स्वतः आणि मालक आहोत। आम्ही त्याच एमआयडीसीतून जे प्रायव्हेट सेक्टर या कंपन्या येतील तिथं आम्ही चौकीदारीची नोकरी करणार आहोत, असा धोरण या इच्छा आमदारांनी इथं राबवलं आहे। इथं शेतकऱ्यांना न विचारता मग हलगर्जीपणाने एमआयडीसी आहे, पुष्कळ जागा आहे, मिहानमध्ये पण आहे, तिथं आहे, तिथे इन्व्हेस्टर आले का? आपण बघितलं पांजी म्हणून एक गाव आहे, तिथील याच्या अगोदर काय झालं, काही काळापूर्वी तिथची जागा असेच कोणी एमआयडीसीमध्ये घोषित झाली। त्यावेळेस त्यांची तिथील शेतकऱ्यांनी काय केलं, जे 10 रुपयाचं पेन होतं तर 50 रुपयाच्या 1500च्या मोबाईल 15,000च्या असे करून ते बर्बाद झाले। आता त्यांची परिस्थिती पाहून तशी परिस्थिती आमच्या गावाची होणार आहे, म्हणून आमच्या एमआयडीसीला विरोध आहे। आणि हे पूर्ण सगळ्यांचं हे आमदाराचं आहे ना, म्हणून आमदाराचा निषेध म्हणून आम्ही आमदाराला गावात येऊ देणार नाही जोपर्यंत एमआयडीसी रद्द होणार नाही। मला समजले की आमची सुपीक जमीन, चांगली जमीन ही एमआयडीसी करिता आमदार साहेब यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे, तरी पण आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे। आमची जमीन आम्हालाच हवी। मी उदाहरण देतो, एक एमआयडीसीची जे शासनाच्या जमिनीवर एमआयडीसी घ्या, नाहीतर त्या पुट्टीपुरी साईडला खाली जागा पडलेली आहे ती पूर्ण करा, आणि आम्हाला आमच्या जमिनीशिवाय इतर जमीन दुसरी पाहिजे नाही। आमचं गाव आम्हालाच हवं आहे। तर उद्या आमच्या शेतकऱ्याचे पोरं तिथं कंत्राटी कामगार राहतील, मजूर 12-13 हजार रुपयाच्या वर महिना भेटणार नाही, अशी अवस्था तिथं केली जात आहे। कमीत कमी आमच्या जवळ काही नाही तर आमची शेती आहे, त्याच्यामुळे आमच्या पिढ्यानं पिढ्या त्याच्यावर चालू शकतात, मात्र याच्या कोणताही